कमळ कमी पडलं. आणली होती 1000, कसं कमी पडलं काय माहिती. भगवान विष्णूला प्रश्न पडला की कमळ कस काय कमी पडलं विठ्ठला. मी विष्णूच्या कमळाबद्दल बोलतोय. कमळ कस काय कमी पडलं, काय झालं काय नेमकं. ते म्हणाले उठायचं नाही आणि कमळ किती व्हायची 1000. क्षणाचाही विलंब लावला नाही. विष्णूने आपल्या बुबुळात म्हणजे डोळ्यात हात घातला आणि बुबुळ बाहेर काढलं आणि ते कमळ शंकराला वाहिलं. भगवान शंकर त्या सेवेने प्रगट झाले. विष्णूच्या डोळ्यावर हात फिरवला, डोळा पुन्हा आला. पण तू मला वाहिलेला माझ्या भक्तांसमोर राहिला पाहिजे म्हणून पिंडीवर तो डोळा स्वीकारला. तात्पर्य ऐका. भगवान शंकर ही ज्ञानाची देवता आहे. भगवान विष्णू ही प्रेमाची देवता आहे. ज्ञानाच्या देवाने देखील जगाकडं प्रेमाच्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे. विठ्ठला ज्ञानाचा प्रवास आहे माऊलींचा आणि प्रेमाचा डोळा आहे नामदेवरायांचा. या तीर्थयात्रेला नामदेवराय पाहिजेत. पांडुरंगाकडून बरंच नेले, ते आधी नको म्हणत होते. नामदेवरायांनी ढिगभर आटी घातल्यात. कटेवरी करा नाही काय अट आहे. ज्ञानोबा आहे तुम्ही कोणाचेही पाया पडा, पण ज्या देवाच्या कमरेवर हात नाही नामदेव त्याला पाया पडणार नाही. नामदेवराय सांगतात कटेवरी कर नाही ज्या देवाचे नेघे मी तयाचे दृश्य. बळच नेलं माऊलीने. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, घरातली कामाची माणसं घरीच किती दिवस ठेवतात, कधीतरी ती बाहेर काढलीच पाहिजे. त्यांना पण हे परिश्रमाचं जग दाखवलं पाहिजे. लय काळजी घेतलेले पोरं काही कामाची नाही राहत. विठ्ठला विठ्ठला फार फार काळजी घेतलेलं झाड उन्हात ठेवून बघा, ते जगतच नाही. ते जंगली कुठं पण नेऊन ठेवा. आता ते बंगल्यांमध्ये झाडं ठेवतात ना, ती झाडं आपल्या गावाकडे नेऊन पहा, जागच्या जागी करत नाही. आणि ते जंगलातले तर ते दुष्काळात पण त्या बाबळी तेवढेच काटे घेऊन हजर. विठ्ठला शहाण्या बाबळी नाही, फार महत्वाचं आहे. त्या दुष्काळात टप म्हणजे याचा अर्थ सगळ्या अनुकूलता प्रतिकूलता झेपता आल्या पाहिजे. त्याच्यासाठी माणूस धुरंधर पाहिजे. तर बघून घेतला पाहिजे. विठ्ठला सगळ्यात सिलेबस सांगत चालावं लागतं, त्याला इलाज नाही. ज्ञानोबारांच्या सोबत नामदेवराय जाऊन आले आणि पूर्ण तीर्थयात्रा झाल्यानंतर जे नामदेवराय सुरुवातीला विठोबा 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 म्हणायचे, ते नामदेवराय मंत्र बदलवला आणि ते अख्खा दिवस ज्ञानोबा 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 ज्ञानोबा. एका वारकऱ्याने विचारलं तू का पक्ष बदलला का. ते म्हणाले का विठोबा विठोबा गेलं ज्ञानोबा ज्ञानोबा. म्हणे काय सांगू माझ्या ज्ञानोबारायांबद्दल, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. माझ्या माऊली सारख्या संत महात्म्यांबद्दल काय बोलू. नामदेवराय सगळ्या जगाला सांगतात की ते संत कोणी सामान्य मानू नका. दीन जनांच्या उद्धारासाठी आलेलं ते साक्षात मूर्तिमंत ब्रह्म आहे.
रामदेवराय म्हणतात माऊलींसारखे संत, नारायण बाबांसारखे संत सामान्य नाही, हे साक्षात ब्रह्म आहे. उघडे पर ब्रह्म सद्गुरु नारायण बाबा ही व्यक्ती नाहीये. नारायण बाबा एक मनुष्य नाहीये. गुरुमध्ये मनुष्य बुद्धी धारण करणं ही विकृती आहे. संत नव्हती जगा पूज्य मोरारी बापू एक दिवस म्हणाले, गुरु गुरु कौन होता है? गुरु जो होता है ऊपर की दुनिया का और मिलता है नीचे की दुनिया में, उसे गुरु कहते हैं. वो मिलते नीचे की दुनिया में, लेकिन वो होते नीचे की दुनिया के नहीं, वो होते ऊपर की दुनिया के. वरच्या जगातला खालच्या जगात भेटलेला माणूस म्हणजे गुरु. विठ्ठला आणखी सोपं बोलू, या जगातला जीव आहे कर्ममूर्ती, देव आहे धर्ममूर्ती आणि संत आहे ब्रह्ममूर्ती. विठ्ठला जीव म्हटला की कर्ममूर्ती. तुमचं माझं आडनाव काही पण असो, आपल्या सगळ्यांचे आडनाव एकच आहे, डू डाय डू. सगळे आपण कर्मकर आहोत. कर मर कर. विठ्ठला डू डाय डू. आपण कर्ममूर्ती आहोत. जोपर्यंत कर्म आहे तोपर्यंत थांबा. कर्म संपलं, थांबणं संपलं. एक जण पक्का वैतागला आणि जीव द्यायला निघाला. जीव देऊ नये बरं का. जे जाणारच आहे ते द्यायचं कशाला? न लगे द्यावा जीव सहजची जाणार. श्रोते हो, आजच्या दुःखाला कंटाळून जर तुम्ही आत्महत्या करत असाल तर दुःख कायमचं आहे का आताच आहे? आताच आहे. दुःख कायमचं नसतं. दिवस कायमचा असतो का? नाही. रात्र कायमची असते का? नाही. रात्र आहे म्हणजे आज संपून उद्या दिवस आहेच, आणि दिवस असेल तर तो संपून पुन्हा रात्र आहेच. दुःख कधीतरी संपणार आहे. मग कधीतरी संपणाऱ्या दुःखानंतर येणारा सुखाचा सोहळा जर डोळ्यांनी बघायचा आहे तर माणसाने आत्महत्येपासून लांब राहा. लांब राहा. तुम्हाला काहीच नाही करता आलं आयुष्यात तरी चालेल, फक्त एवढं करू नका. विठ्ठला म्हणजे काय करा? मरेपर्यंत जगा. कुठपर्यंत जगा? मग तेवढंच जगायचं असतं ना विठ्ठला. एवढं जग सुंदर आहे, एवढा सगळा आनंदी आनंद आहे, आमचा उत्सव आहे, आम्ही का म्हणावं? वारकरी संप्रदायानं केलेलं सगळ्यात मोठं काम जर कोणतं असेल तर निराश माणसांना ऊर्जावान बनवलेत. हे वैशिष्ट्य आहे. तुम्ही जाऊन बघा वारीमध्ये. तो दिवे घाट चढायला म्हातारे पुढे राहतात का तरुण? हा, ते 70-80 वाली तुर 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 तुर. असं वाटतं हे हिची ती चाल तुरतुर आहे. ते 70 वाले तुर 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 तो पुढे. हा, आणि 40 वाले जा चाललेत मागून. किती दुःख आलं तरी ती पचून माणसं उभीच आहेत ना. भजन करणारा माणूस त्याचा चेहरा सांगतो की तो भजन करतो. भजन करतो. भजन न करणारा चेहरा लगेच कळतो. का? भजन करणारा चमकून उठतो.
बाकीच्यांच्या चमका उठतात. आपण तसं असलं पाहिजे. जीव कर्ममूर्ती ना, तो गेला जीव द्यायला गणपती पुण्याला, खर्चिक आत्महत्या होती. आता तिथे त्याला